पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे, ही भूमिका योग्यच होती। त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 10 लोक आहेत, तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय आम्ही घेतला। चर्चा झाली उद्धवजींबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर। शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे, समाजकारणातलं स्थान आहे, महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे। आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची तेवढे आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगू शकतो। आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका, राज्यसभा, विधान परिषद, यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची, यासाठी आम्ही लवकरच 3 पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे। कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपापला वाटा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा। राऊत साहेब, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमतानं जरी झाला असला तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट एनसीपीच्या नेत्यांनी घेतली। त्यात अशी एक अट ठेवण्यात आल्याचं कळते की दोन्ही एनसीपीच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा, तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल। आणि जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय घोषित करण्यात आला। बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली। मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून, ह्या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नव्हती। पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती, ती दंतकथा आता संपलेली आहे। आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे। सत्ता येते, सत्ता जाते। आम्हाला जनतेनं विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीनं पार पडली पाहिजे। महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहेत, भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे। अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल। जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे आत्ता धावू नये, येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे। राऊसाहेब, प्रियंका चतुर्वेदींनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी नमूद केलंय की मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांची विशेष आभार मानते। ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये, त्या आमच्या सहकारी होत्या। प्रियंका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं। जर गणित जमलं असतं, जर पवारसाहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवारसाहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतं आहे की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे। काल रोहित पवार राज्यसभेचाच विषय आहे की भाजपने 4 उमेदवार जे घोषित केले आहेत त्यात रामदास आठवलेंना त्यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले, 2 नवीन चेहरे
पण लक्षवेधी उमेदवारी आहे ती विनोद तावडे यांची. बरं. जवळपास 2019ला त्यांना विधानसभेत नाकारण्यात आलं पक्षातर्फे उमेदवारी, आणि त्यानंतर जवळपास 6 ते 7 वर्ष पक्ष संघटनेसाठी काम केल्यानंतर त्याचं फळ म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्यांचं राज्यसभेवर म्हणजे राजकीय पुनर्वसन असल्याचंही म्हटलं जातं. राजकीय पुनर्वसन आहे असं मला वाटत नाही, कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षामध्ये असतात, कोणत्याही पक्षामध्ये असतात, ते सतत पक्षाचं काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्ष ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून जे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे, ते मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, बिहारसारख्या राज्यात त्यांनी काम केलं, केरळला काम केलं. अशा वेळेला जर पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो. महाराष्ट्रातून त्यांना काही लोकांनी राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटानं विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे तेव्हाचं चित्र होतं. पण विनोद तावडे हे नाउमेद न होता त्यांनी आपलं संघटनेतलं कार्य, संघटना बांधण्याचं कार्य त्यांच्या पक्षाच्या कायम ठेवलं. ते दिल्लीमध्ये सुरुवातीला पक्ष सचिव म्हणून गेले, मग ते सरचिटणीस झाले, मग त्यांच्यावर अनेक राज्यांची जबाबदारी दिल्यावर त्यांनी जी मर्जी संपादन केली नेतृत्वाची त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे. आणि त्याचं कार्यकर्त्याला जेव्हा अशा प्रकारचं त्याचा गौरव केला जातो तेव्हा कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिलेले आहेत ते कौतुक करण्यासारखेच आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण रावसाहेब, आणखी एक राज्यसभा उमेदवारी सध्या देशात चर्चेचा विषय आहे, ती म्हणजे बिहारमध्ये. असं म्हटलं जातं आहे नितीश कुमार किंवा त्यांचे सुपुत्र हे राज्यसभेवर जाऊ शकतात, आणि अशा वेळेस बिहारचं नेतृत्व भाजपकडे येऊ शकतं. बघा, भारतीय जनता नेमकं पक्षाचा केंद्रीय राजकारणात काय घडतं? भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या जागा या जनता दल युनायटेडपेक्षा जास्त आहे, आणि जवळजवळ 40 जागा जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे. नितीश कुमार यांचा सन्मान म्हणून त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्रीपद दिलं, पण नितीश कुमार यांची प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नाही अशी एक माहिती सातत्यानं समोर येते, आपण पाहतोय सगळे टी व्हीला. त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षाने असा निर्णय घेतला असेल की नितीश कुमारांना राज्यसभेत पाठवून बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावं, तर हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यात काही चुकतंय असं मला वाटत नाही. रावसाहेब, रोहित पवारांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर ते म्हणाले की जसं सुशांत सिंग प्रकरणामध्ये 2 दिवसांमध्ये सीबीआयने चौकशी सुरू केली होती, मात्र अजितदादांच्या प्रकरणात 18 दिवस उलटूनही सीबीआय चौकशी करत नाही, काहीतरी गडबड आहे असं ते म्हणाले. रोहित पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल अजितदादांचा अपघात, घातपात, संशयास्पद अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. रोहित पवारांनी त्यांना काही प्रेझेंटेशन दिलं, त्याच्यावरती उद्धव साहेबांचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी ही करावीच लागेल, व्हायलाच हवी. अजितदादा पवार यांच्या बाबतीत त्यांचं कुटुंब काही बोलायला तयार नाही, भारतीय जनता पक्ष काही बोलायला तयार नाही, इतर कोणी बोलायला तयार नाही. काय तुम्ही दडवताय, काय लपवताय, असं काय रहस्य आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तपास का होऊ देत नाही, तुम्ही कोणाला वाचवताय, हा जर प्रश्न रोहित पवार विचारत असतील तर तो योग्य आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना तेच सांगितलं की याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. शरद पवार आज आपला उमेदवारी अर्ज सादर करत असताना महाविकास आघाडीचे कोण मोठे नेते त्यांच्यासोबत बघा, असणार आहेत? माननीय उद्धव ठाकरे असतील का? तुम्ही असाल का? बघा, माननीय शरद पवार हे कालच इस्पितळातून घरी आलेले आहेत, कालच, आणि त्यांच्यावरती अजूनही काही प्रमाणामध्ये उपचार सुरू आहेत. ते लवकरच बरे होतील, पण अजून उपचार सुरू आहेत. आणि त्यांना जसं माझ्यावरती ती वेळी गर्दीत जाऊ नये असं डॉक्टरांचं बंधन होतं, मला सुद्धा अजूनही आहे, पण शेवटी वयामध्ये फरक आहे. त्यांनाही ती बंधनं आहेत की फार गर्दीमध्ये त्यांनी सध्या जाऊ नये. त्याच्यामुळे इतर काही ज्या कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आहेत
त्या त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकलाच पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज हा आम्ही सगळे मिळून विधान भवनात निवडणूक कार्यालयात राज्यसभेच्या निवडणूक कार्यालयात आम्ही दिला. उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहे. सुप्रिया सुळे यांनी काल त्यांना विनंती केलेली आहे येण्यासंदर्भात आणि ते तसा येण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला माहीत असेल की आज मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या चिरंजीवांचं लग्न असल्यामुळे अनेक लोक सकाळीच तिथे गेलेले आहेत, तर त्यातून ते वेळ काढून येण्याची शक्यता मला वाटते. राऊतसाहेब, VSRच्या विमानाचा आणखीन एक धक्कादायक प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत समोर आलेला आहे. इराणच्या हद्दीत घेऊन गेलो. बोलिए, क्या है आपका? आणखी आज तुम्ही धनगडांवर रोहित बोलिए. पवार ने राऊतसाहेब. जो है यूपीटी शिवसेना चीफ उद्धव ठाकरे से अजीत दादा प्लेन क्रैश को लेकर मामले को लेकर देखिए, मुलाकात की है. रोहित पवार जी ने कल शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी से मुलाकात की और अजीत दादा पवार जी का जो एक्सीडेंट हुआ है VSR प्लेन का, उस बारे में पूरी जानकारी दी. कौन सी खामियां थी, क्या रहस्य था, पायलट क्या कर रहा था, ATR क्या कर रहा था, सभी बातों पर चर्चा हो गई. उद्धव जी ने कहा कि इस मामले में पूरी जांच होनी चाहिए और जब तक जांच नहीं होती रोहित पवार आप लड़ते रहो. सर, ये बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार का नाम जो है राज्यसभा के लिए सामने आ रहा है. उनके बेटे जो है निशांत कुमार, वो जो है उप मुख्यमंत्री बिहार के बन सकते हैं, ऐसी भी चर्चाएं सामने आ रही ये है. देखिए, ये बीजेपी और जेडीयू का आपस का मामला है. ये बात निश्चित है कि बिहार विधानसभा में बीजेपी के विधायक सबसे ज़्यादा है और लगभग 40 विधायक जेडीयू से ज़्यादा है, 40. फिर भी नीतीश कुमार जी को मुख्यमंत्री बनाया बीजेपी ने, उनका सम्मान रखा, ये मैं मानता हूँ. लेकिन अब उनका स्वास्थ्य चाहे शारीरिक और चाहे मानसिक ठीक नहीं है, ऐसे लोगों का कहना है, उनके लोगों का कहना है. इतना बड़ा राज्य है, अगर नेतृत्व की शारीरिक स्थिति ठीक नहीं है या मानसिक स्थिति ठीक नहीं है तो इतना बड़ा राज्य में एक अराजकता फैल जाएगी. तो अगर सरकार, लोगों ने तय किया है उनके फ्रंट ने कि नेतृत्व में बदलाव होना चाहिए, तो ये उनका निर्णय है. सर, इजराइल और ईरान वॉर में महबूबा मुफ्ती का कहना है कि केंद्र सरकार जो है चुप क्यों है ईरान के सपोर्ट में, जबकि ईरान ने जो है कश्मीर के समय भारत को मदद की थी. ये बात सही है, या हमने भी ये कहा है. भारत सरकार ने किसको सपोर्ट करने का या विरोध करने की बात नहीं है, लेकिन अगर आप अपने आप को विश्वगुरु मानते हो, आप विश्व को चला रहे हो, तो आपकी जिम्मेदारी होती है कि आप दोनों के आप मित्र हैं. नेतन्याहू के भी मित्र है आप, ट्रम्प भी आपका मित्र है, तो जाइए और कहिए उद्धव रोको. छोटे छोटे बच्चों को जिस बेरहमी से मारा जा रहा है, आप देखिए, ईरान के सुप्रीम लीडर की हत्या हो गई और आपने कंडोलेंस तक नहीं किया, आप किसको डरते हो? ये बात तो सही है. थैंक यू. सर, आज जो ड्राइवर्स महाराष्ट्र के ड्राइवर्स है वो प्रोटेस्ट पर जा रहे हैं ई चालन के खिलाफ, क्या कहना चाहेंगे? टैक्सी आप ड्राइवर्स, महाराष्ट्र के परिवहन मंत्री देख लेंगे. महाराष्ट्र में एक होनहार परिवहन मंत्री, ट्रांसपोर्ट मिनिस्टर है प्रताप सरनाईक जी. तो मैं उनसे आह्वान करूंगा, ये जो ड्राइवर तबका है, गरीब लोग हैं, आप उनके जो समस्या है उन बारे में सुनवाई कर लीजिए. हाँ, दोन मराठीत प्रश्न आहेत. आज सामना संपादकीयमध्ये जगदीप धनकडांबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. बरं झालं धनकड प्रकट झाले आणि गेल्या 6 महिन्यात ते कुठे होते आणि त्यांच्या प्रकृती बाबतीत ज्या काही चर्चा होत्या त्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे असं तुम्ही म्हणता. नक्कीच केला पाहिजे. ते असं म्हणतात की माझी प्रकृती राजीनामा देताना ठीक होती. मग राजीनामा पत्रामध्ये प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देतोय, हा राजीनामा पत्र कोणी ड्राफ्ट केलं? सरकारने ड्राफ्ट करून त्यांच्याकडे सहीला आणलं का? काल रात्री त्यांच्याने माझं बोलणं झालं. काय विषयांवर मी दिल्लीत जाईन, त्यांच्याशी चर्चा करेन, बोलीन. आमचे चेअरमन होते राज्यसभेचे, त्यांचे आमचे फार चांगले संबंध होते. देख लेंगे, चलिए.